तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये। आणि आजचा ब्लॉग जो आहे तो भरपूर दिवसातून महिन्यातून म्हणा चालते तयार करण्यात आलेला आहे। कारण विषय असा झालता की विषय सांगण्यासारखाच नव्हता। सगळं जाऊ दे, आत्ता घरातून बाहेर निघताना मस्तपैकी आमच्या कुत्र्याचा एक व्हिडिओ केलो 360वर आपल्या। आणि व्हिडिओ मला वाटलं चालू झाला, फक्त कॅमेरा चालू केला, व्हिडिओ चालू केलो नव्हतो। त्यामुळं सगळ्यात पहिला सकाळी निघताना आपला सगळ्यात पहिला घोळ झाला। नाही तर ते जर शूट झाला असता आज तर मग काय विषयच नव्हता। तर चला जाऊ दे जुन्या गोष्टी, चला चालू करूया आपण आता नव्या गोष्टी। तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्लॉगमध्ये। आणि आजचा व्लॉग जो आहे ते एकदम खतरनाक होणार आहे। कसा आहे हा, लय दिवसात नाही हे दणका भावांनो, जे नको होतं तेच झाले। आता सकाळचं वाजल्यात 6:30 आणि जरा पावसाचं वातावरण नव्हतं म्हणून राईड काढलेलो, वन डे राईड काढलेलो आपलं गगनबावडा साईडला आपण जाणार आहेत फिरण्यासाठी। पावसाळा झाला आहे तर एक 2-3 दिवस झालं पाऊस थांबलेला, त्यामुळे जरा असं जरा म्हणलं राईड काढायला। कारण विषय काय होते, आपलं पावसात गोप्रो आपण चालू करत नाही, पाणी बिणी गेले की अवघड होणार म्हणून। आणि आपल्या 360चं जे हे बटन दिसते का भावानं, हे बटन जरा आपलं खराब झाले, त्यामुळे आपण 360 सुद्धा पाण्यात वापरू शकत नाही। कारण त्यातनं जर पाणी गेलं बोम तर आता आपल्याला जायचं हातकणंगल्यामध्ये। तर तिथं येणार आहेत रायडर लोक येणार आहेत, रायडर लोक नव्हं म्हणजे एकटाच येणार आहे, बाकीचं कोण नाही आहेत। कारण थोड्या जणांचे पेपर चालू आहेत आणि थोडे जण कॅन्सल झाले आहेत, काय तर म्हणजे आजारी बिजारी आहेत वरतं जरा असं, त्यामुळं हाय पाऊस सकाळी वाहून मुळा प्यायला लोक म्हणजे झाले पावसानं या। तर चला बघूया काय काय होते आणि काय काय नाही। तर भावांनो, आता राईड चालू झाल्याबरोबर हातकणंगल्यातून आणि राईडला फक्त मी आणि ओमकार दोघंजणच चालले, दुसरं बाकीचं कोणच नाहीत। बाकीचे येणार ते कॅन्सल झाल्यात आणि थोड्या जणांचा एक्झाम पण झाला आहे, त्यामुळं आता सध्याला यायला तर कोणच नाही म्हणते। आणि आमचं पण असं अचानकच प्लॅन ठरलं वनडे महाराज म्हणून। आणि इथल्याही आता वनडे महाराज म्हणलं की पावनखिंडीन काय पण सारखं जाते, त्यामुळे काय विषय नाही। गगनबावडा साईडला भावनं मी अजून एकदा सुद्धा गेलो नाही गगनबावडा राधानगरी साईडला। त्यामुळं आज ठरवली की गगनबावडा साईडला जायचं कुठेतरी फिरायला। आणि गगनबावडा तिकडे जर लोकेशन सगळे झाले तर अजून एक लोकेशन आहे, तुम्ही तिथे गेल्यानंतर जर वेळ मिळाला तर जाणार आहे, की तुम्हाला तिथे गेल्यानंतर सांगतो भावानो ते लोकेशन कुठलं आहे आणि काय आहे। तर चला मग जाऊया। ओंकार भाऊंची जी Z900 आहे त्याला स्टॉक एक्झॉस्ट आहे, एक्झॉस्ट अजून घातली नाही, म्हणजे पहिला घातलेला होता तर नंतरनं काढला एक्झॉस्ट। तर आता फुल स्टॉक आहे। कारण हे विषय जरा सांगतो तुम्हाला, चला जाता तर चला मग चालू करा भावांनो राईड आजची। तर आता भावानं हा बरोबर रंकाळ्याजवळ, आणि रंकाळ्याचं पण पाणी आले आता वर। आता वेळ नाही, आम्हाला वेळ झाला तर पाऊस गेला म्हणून गोप्रोचा सेटअप लावून घेतलो परत एकदा। आणि आता गगनबावडा राहिला आहे फक्त 50, तिथून फक्त 50 किलोमीटर गगनबावडा राहिला आहे। तर आता मॅप तीन काय लावलं नाही आहे, आपलं रस्त्यावर जे बोर्डचं लोकेशन असते की नाही ते बघतच आता जाणार आहे। भरपूर दिवसातनं भावानं ब्लॉग चालू केले, लय म्हणजे लय खतरनाक वाटतं, खरं सांगतो तुम्हाला लय खतरनाक वाटतं ते, शेवट वाटाले। म्हणजे काय तर आता असं चालू करायचं आपल्याला की नाही, कंटेंट शेवट करायचा आपल्याला करताना। आता
शेवट म्हणजे खतरनाक आहे, विचारू नका असलं खतरनाक करायला. गगन बावडा, चलो चले फिर. आणि मेन विषय म्हणजे की भावनो, आपल्या गाडीला सर्व्हिसिंगला सोडायचं आहे आणि इंजनमधनं की नाही जरा कसला तर आवाज आला आहे, टिक 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 करून असा आवाज आला इंजनमधनं काय तर. ती गाडी आता आपल्याला सोडायचं आहे सर्व्हिसिंगसाठी. आणि गाडी जर 100च्या स्पीडला नेलो की गाड्याचं पूर्ण व्हायब्रेशन करते गाडी, पूर्णपणे गाडी व्हायब्रेशन करते. त्यामुळं की नाही गाडी 70 ते 80 लई 90पर्यंत न्यायचं आहे. त्यावर आपल्याला काय जायचं नाही, काय नाही, कारण लय व्हायब्रेशन करताना आणि नंतर आणि काय लढतर व्हायला नको आहे त्यामध्ये. आता ही राईड जर झाली आमची तर लगेच उद्याने तर परवा दिवशी की नाही गाडी लगेच सर्व्हिसिंगला. आणि एकदा का सर्व्हिसिंग होऊन आली की मग पहिल्यासारखं भावानं सारखं राईडला जायचं. आता सुट्टी जायचं नाही. हे आता भरपूर महिने झाले शांत बसलेलो मी, भरपूर महिने झालं भावानं शांत बसलेलो. कुठं जास्त राईडला गेलो नाही, जास्त कुठं ब्लॉग शूट केलं नाही, रीलसुद्धा भावानं जास्तीत जास्त शूट केलं नाही आहे मी. तर आता खरोखर जमतो भावानं एवढं खतरनाक कंटेंट तयार करणार आहे की नाही, विचारू नका असलं खतरनाक कंटेंट तयार करणार आहे. आणि आता आपला गोप्रो पण भावानं अपडेट करणार आहे. आता विचार चालू आहे गोप्रो 9 घ्यायचा, कारण आता माझा जो हा 7 आहे गोप्रो, तर 9 घ्यायचा विचार चालू आहे. कारण मी 9 वापरून बघितले, 9 एकदम मला खतरनाक वाटला भावना. आणि जी बॅटरी आहे तिची म्हणजे बॅटरीची कॅपॅसिटी आहे व्हिडिओमध्ये ती पण एक नंबर आहे. त्यामुळे की नाही गोप्रो 9 आपल्या मनात बसला, गोप्रो 9च घ्यायचं. हे चलो चले मितवा या चिखलातनं पाण्यातनं. लयच रस्ता भावानं इकडं खराब झाला आहे. मला वाटलं चांगला असेल रस्ता, कारण मध्ये जरा रस्त्याचं काम चालू होतं, तर आम्हाला वाटलं रस्ता बेस ओके असेल एकदम. तर काही पूर्ण वाटोळं झाली रस्त्याचं. बाकी काय विषय नाही आहे, फक्त आता आपण पण अपग्रेड व्हायचं आहे. आपण पण आता जरा असं गाडी अपग्रेड करायची आहे. गाडीला आता एक सायलेन्सर आहे, त्याच ठिकाणी इनलाईन 1 आहे, त्याच ठिकाणी आता इनलाईन 4चं नियोजन लावली भावनो. तर कुठली गाडी घ्यायची आणि कुठली नाही हे आता तुम्ही सांगायचं आहे मला, कारण लवकर मी सांगणार मी गाडी कुठली घेणार आहे. माझ्या डोक्यामध्ये भावनो 3 गाड्या आहेत, त्या तिन्हीपैकी एक गाडी आपल्याला घ्यायची आहे. स्पोर्ट्स बाईकमध्ये जाईल, त्या तिन्हीपैकी एक कुठली तर आपल्याला घ्यायची आहे. तर त्या तिन्हीपैकी कोणती घेऊ हे तुम्ही मला सांगायचा. आणि आपण घेतली तर सेकंडच घेणार भावनो, कारण अजून आपलं यूट्यूबचं इन्कम चालू झालं नाही शोरूम गाडी घ्यायला. त्यामुळं सेकंड हँडच घ्यायची गाडी आपण. म्हणजे सेकंड हँड घेतलो तरी रुबाब हलका होणार नाही भाऊ गाडीचा. शेवट म्हणजे खतरनाकच. तुझा रस्ता चांगला गेलात, फक्त असा जरा रस्ता चांगला असतील म्हणजे बरं होईल. जरा निम्म्यात गेलो वाद, निम्म्यात चांगला. मागच्या वेळी रत्नागिरीला गेलो तर असला 5 रस्ता लागलेला भावानो, हे विचार नका असला 5 रस्ता लागलेला. एवढं खतरनाक वाटेल तर रस्ता बघून भावानो विचार नका आता. कारण मध्येच हे आलं, त्यानंतर आमचं झालं हे पायाचं. हे पण पायाचं बघा पांढरं चकचकीत कुठं घातलेलो. खरं काय लईच ॲडव्हेंचर झाले.
मासल्या यात एक्सपल्स बरं म्हणायची गाडी. एक्सपल्स 210 टॉपचा विषय. असल्या ह्याच्यात इथल्या इथं पळवायला, बाहेर ॲडव्हेंचरला पण चांगला आहे एवढा गाडी, काय त्याचा काय विषय नाही. अजून चालू आहे आपल्या डोक्यात कुठलं ना कुठलं तरी खतरनाक गाडी घ्यायची. कारण ही सी सी त्या सी सीला कमी लई पडाल्या. कारण ही 155, ती 948, काय 948 आहे माझ्यामध्ये, नाही जास्त आहे, 984 काय 48 काय तर आहे. मला अजून कन्फ्यूज झालं, मला एवढं लक्षात येणं झालं. असं पाणी कचकचीत भरले. हा नाद घरची काय यायला लागते हॉटेल भाग्यश्री. बघाल तिकडे भावानं वाघाचंच रील्स आहेत. नाद घरची काय एकच सुट्टी नाही. हे रस्त्यानं जरा असं बोंब केला, काय विषय नाही. रस्ता पाहिजे तर असाच थोडा पावसाळ्यात, पण रस्ता असं पाहिजे तर गाडी पाहिजे आपल्याकडे ॲडव्हेंचर. कारण ॲडव्हेंचरलाच मज्जा येते. उभारून चालवा, बसून चालवा, अंगावर काय वजन नसते, काय नसते. आत्ता सध्याला मी म्हणू शकतो भावांनो की मागच्या वेळी रत्नागिरीला गेले ते आंबाघाटातला जो रस्ता होता मलकापूर साईडचा, तो जरा चांगला. खरं ह्यो नको असं वाटाले, कारण एवढा घाण रस्ता ह्यो झाला आहे, लयच घाण वाटते. ना घोळ घातला ग बाई, घातला ग, घातला ग बाई, घातला ग. काय आता बोलायचं. आधी इथं रस्ता कसा आहे, त्यात ओव्हरटॅक मारायला आहे, बोलायचं तरी काय. आणि चिखल उडाले त्याला तर काही विषयच नाही. ती तर एक वेगळीच फील आल्या, त्या चिखलाची बोल एक वेगळीच फील आहे. खतरनाक. पाठीवर अजून किती उडले माहीत नाही आपल्याला, कारण मागचा पंखा ब्लाईक नाही आहे, त्यामुळं मागे किती उडले आपल्याला माहीत नाही अजून. आणि Z900 जर विचारूच नका, बघल त्या ठिकाणी चिखलावर येणार आहेत, कारण टायर मोठा असल्यामुळं बो. पावसानं परत आगमन झालेलं आहे, कारण आता आम्ही आले गगनबावड्या साईडला वाहलो, त्यामुळं पावसाचं वातावरण झाले. परत गोप्रो काढून द्यावा पाहिजे आपल्याला. 360 पण चालणार नाही, 360 पण काढून घेऊया. थोडं सगळं वातावरण बघूया, का धुक्यानं सगळं भरलेलं आहे. जरा लयच फास्ट बोलावले असं मला वाटते. पूर्ण दुकानं भरलेलं आहे, पावसाचं वातावरण गच्च झाले. लय पावसाचं वातावरण झाले लय. तर भावांनो गोप्रो आपण काढून ठेवाले. पुढे गेल्यानंतर ना व्हिडिओ चालू करतो, कारण आता पावसाळा आपण गोप्रो चालू ठेवत नाही तसं बघायला गेला तर. त्यामुळं काढतोच ठेवा म्हणाले मी, कारण बारीक पाऊस आहे. नंतर पुढे गेल्यावर मोठा येईल काय सांगता येत नाही. चलो देखते जो होगा देखा जाएगा. खरं सांगायचं म्हणलं असा, हेल्मेटची जी काच आहे वरची, हेल्मेटची पूर्णच घाण झाल्या, काय दिसणं झाले काच आपली. पूर्ण म्हणजे पूर्ण चिखलानं भरल्या. तुम्हाला दाखवतो पुढे थांबल्यावर दिसणार आहे. चिखल बघा, चिखल नुसता चिखल. गाडी तर पूर्णच घाण झाल्या, मागणं शीट पूर्ण, हेल्मेट सगळं पूर्ण तर पूर्णच. भावांनो गोप्रो सारखं काढायला लागायला, सारखं घालायला लागायला, पावसामुळे जरा बोंब गेल्या. तर आता
लोकेशन खतरनाक लागला आहे, गाडी पण लावली आणि दोघं झाले राईडला आणि असलं खतरनाक वाटायला भावनो की नाही, खतरनाक म्हणजे खतरनाक वाटायला विचारणं असलं भारी वाटले. कारण पोरवीर असले की नाही तरी भारी, पोरं असल्यावरच भारी वाटते सोडा. असं सिंगल राईड म्हणजे एकटं कधी जास्त फिरलो नाही मी, कारण जाईल तिथं मित्राला आणि कोणा बंद संघ असतेच. पण असं जरा आता एकटं आले की नाही दोघं झाले त्यामुळे लय म्हणजे लय खतरनाक वाटायले. तर चला बघा पुढे कसं कसं काय काय लोकेशन आहे. गाड्या तेवढ्या लयच घाण झाल्यात आणि आमचं पण आवाज पूर्ण म्हणजे पूर्ण घाण झाल्या. आता जरा पाऊस पडला आहे म्हणून जरा असं हे झाले, नाही तर बघा पूर्णच रॅड रिपीट. तर चला मग ऊन पण पडले आता खतरनाक मध्ये, पुढे जाऊन कुठे तर जरा शूटिंग करूया. 900 भरपूर दिवसात नाही गेलोय, कारण अर्जुनदाजी घेतलेली त्यानंतर नापता गेलोय. चला स्टॉक आहे, अर्जुनदाजी पळवून सवय झाल्या, अर्जुनदाजी गाडी पळवून पळवून सवय झाल्या. मॅप बीप कसं खतरनाक आहे इथं. मी पण भावानं थोडं अपग्रेड करायचं म्हणतोय काय ना काय तर, पण काय तर अपग्रेड करायला गेलो की नाही काहीतरी विषय वेगळा होऊन जाते माझ्याबरोबर. त्यामुळं बाकीचा काय विषय नाही, घ्यायचे आपण पण एक दिवस, येणार आपले पण दिवस, काय विषय आहे एवढा. काय म्हणता पब्लिक, येणार आपले पण दिवस. हा 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 स्टॉक आहे, हो स्टॉक आहे, स्टॉक आहे. पावसानं आणि बरं दणका दिला आहे. गोप्रो लावलं की पाऊस आलाय, गोप्रो लावलं की पाऊस आलाय, काय कळना झाले. शपथ सांगतो भावानो, ते एक्झॉस्टनं गाडी पळवल्यावर जेवढी मच्छा येणं झाल्या की नाही तेवढी स्टॉकला पळवायला गाडी मच्छा यायला. काय माहीत नाही मला, तर स्टॉक एक्झॉस्ट आहे त्यामुळे गाडी पळवायला अजून जरा मच्छा यायला मला. म्हणजे जास्त गाडीचा आवाज नाही काय नाही, गाडी स्पीड धरत्या, त्यामुळे जरासं मला भारी वाटायले पळवायला सध्याला. तसं खरं सांगायला गेलो तर हा 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 शेवट म्हणजे विचार नका असा. मामाशनी का मदत हवी आहे का? मामा रानाचं काम करल्यात बघा ना असल्या परिस्थितीत, म्हणजे विचार करा. कारण लोकांना माहिती आहे, कारण भावानं लोकांना माहिती आहे आज जर कष्ट करून खाल्लो तरच आपलं पुढं काहीतरी चांगलं होणार आहे. कारण आत्ता आमचं वय आहे कष्ट करायचं, त्यामुळं कष्टच करायला पाहिजे. आणि आत्ता जर भावानं सगळं घाट सेक्शन चालू झाला आहे त्यामुळं खतरनाक वाटायले, म्हणजे अजून चालू होणार आहे. जरा वातावरण बघून मला खतरनाक वाटायले. राहिला आहे गाडीला, त्याला लावायला पण येणार नाही भावानं 360. हे मग आपण याला लावू शकतो ॲडजस्ट करून. चला गाडीचा गेअरच बदलायला येणार झाला आहे, एवढा असा रस्ता हे झाला आहे. तर माझ्यामध्ये त्याला मज्जा, ओमकारला मज्जा यायला गाडी पळवायला असं मला तर वाटलं. एमटी पळवायला त्याला जरा मज्जा यायला असं वाटायला मला. कारण स्पोर्ट बाईकचं कसं आहे, डबरा आला की नाही रस्ता करावा लागला की स्पीड कमी करायला लागते, गाडीची गाडी हळू घ्यायला लागत्या. तर आपली एमटी कसं घुमत्या, काय विषय नाही, तेवढ्याच बारीक सारीक गोष्टी चालत्यात. त्यामुळे मला असं वाटलं की त्याला मज्जा यायला गाडी पळवायला. पावसानं दिला की दणका हो काही भाई बोले भगवान बोले.
कैसे बताए क्यों तुझको चाहे यारा बता ना पाए बातें दिलों की देखूं जो बातें आके उन्हें समझाए तू जानना खतरनाक पावर ऑफ द ह्या साईडला का नाही पावसाचं वातावरण एकदम खतरनाक झाले खतरनाक म्हणजे विचारणार असलं भारी वाटायला इकडे कसलं खतरनाक आहे आलो गाव सेक्शनला जरा आता इथनं भावानं गगनबावड्याचा रस्ता चालू झाला एकदम खतरनाकमध्ये तर आम्हाला जनावाडा एक बघायचा आहे सारखं बोंबवायला भावनं त्या पावसामध्ये परत गोप्रो काढा गोप्रो ठेवा सारखंच व्हायला त्यामुळं निम्म्यात गेलो की नाही आता मोबाईलवर शूट करतो सारखं का गोप्रो लावत बसत नाही वाटलं तर आपल्या 360वर शूट करतो हा कसा आहे असा व्ह्यू कुठं बघितला आहे का सांगा फक्त आणि असली गाडी आधी असला व्ह्यू रस्ता तेवढा जरा खतरनाक पाहिजे होता म्हणजे शेवट आई ग गा 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 बोलायला शब्द नाहीत भावानं बोलायला शब्द सांगतो कारण पुढनं काय रस्ता दिसना झाला काय असलं खतरनाक वाटाले गा 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 वातावरण इकडे डोंगर मध्ये रस्ता शेवट रे फक्त जरा असं जपून जायला पाहिजे रस्ता लयच खराब आहे बघा हा लय म्हणजे लयच खराब रस्ता इकडं या काही भावानं कमेंट करून सांगायला लागतंय विषय कसा येऊ व्ह्यू वातावरण आणि वारं तर एवढं सुटलं की नाही विचार नका जा मायामध्ये हे सगळं घाट सेक्शन आहे ह्या बाजूला इथे कारण पूर्ण खाली गेलेलं आहे त्यामुळे मला वाटायला की हे सगळं घाट सेक्शन आहे आणि इकडे सगळं डोंगर आहे हा काय क्लायमॅट असं वातावरण शप्पथ सांगतो भावानं आजपर्यंत मी कुठं एवढं फिरलो आहे तर असला क्लायमेट की नाही आजपर्यंत बघितलं नाही आजपर्यंत आणि आज बघितल्यानंतर ना असलं भारी वाटायला की नाही विचार नका जा कसलं भारी वाटायला आयुष्य भावानं एकदा देते फिरून घ्या वेळ आहे तोपर्यंत हा बारका वॉटरफॉल बघणार असला तर ह्यो बघा बारका वॉटरफॉल शेवट खतरनाक म्हणजे खतरनाक लयच खतरनाक आहे लय आपल्या एमटीला फॉगलाईट बसवले ते जरा बरं झाले म्हणजे अंधारात जरा खतरनाक तर वाटते म्हणजे असं धुक्यात मेन म्हणजे व्हाईट लाईटपेक्षा की नाही येल्लो लाईटची गरज भरपूर असते कारण धुकं पण पांढरी त्यात पांढरा बल पडला की नाही काय दिसत नाही सगळी दरी आहे भावनी सगळी दरी काय तर कसलं ते झाले बघा सगळं पांढरं फेक ढगा झाला का झाले ढगा आई यो घाट यो अगा या भावानो मी इमॅजिन पण करू शकत नाही असलं खतरनाक मला वाटले शप्पथ सांगतो इमॅजिन पण मी करू शकत नाही असलं खतरनाक भावानं वाटायला इथं मला शेवट जा पुढं चल हा काय यो रस्ता काय ही डोंगर काय यो तरी हा दणकच की सगळं
आई शप्प सांगतो भावानं, असलं भारी वाटायला सांगतो खरोखर, विचार नका असलं खतरनाक वाटले. मन पूर्ण म्हणजे पूर्ण प्रसन्न झालं. आणि हे जे सगळं समोर दिसालं हे मी व्हिडिओमध्ये सांगू पण शकत नाही, असलं मला भारी वाटायले. कारण असलं लोकेशन आजपर्यंत मी बघितलं नाही. आजपर्यंत बघा की सगळे हिरवंगार डोंगर दरी आणि त्यात जरा बारीकमध्ये पाऊस, लय मोठा पण नाही, बारीक पाऊस, त्यामुळे का नाही लय भारी वाटायले. आता आम्ही हा भावनो गगनगिरी घाटमध्ये. घाटामध्ये वळण, शिस्तीत जावा. हा हा, रेकॉर्डिंग होणं बंद करायला नको असं वाटायले मला. रेकॉर्डिंग चालूच ठेवा असं वाटायले, असलं भारी वाटायले इकडं. भावानं मी बोलू शकत नाही, एवढं मला खतरनाक वाटायले. बोलू शकत नाही असं मला खतरनाक वाटायले. सूर्यास्त दर्शन आहे. तर इथं आपण जरासं गाडी थांबूया साईडला त्या ठिकाणी. आणि पूर्णमध्ये हे क्लायमॅक्सचं की नाही तुम्हाला दर्शन दाखवतो. क्लायमॅक्सचं दर्शन इथे दिल्यात, सूर्याचं दर्शन आम्ही तुम्हाला क्लायमॅक्सचं दर्शन दाखवतो. तर मोबाईलवर शूट करूया झाला, गोप्रोमध्ये जास्त दिसणार नाही तुम्हाला, मोबाईलवर शूट करूया आपण. तर भावांनो व्ह्यू बघा. आणि पूर्ण इथनं खाली घाट सेक्शन आहे पूर्ण, म्हणजे बघा इथं आता थांबले. इथनं पुढं सगळं पाक घाट सेक्शन आहे. आणि आता आम्ही लयच खाल्लेले, आम्हाला जायचं होतं तिथं वरती, तर रस्ता वरनं आहे. आम्ही या एक्साइटमेंटमध्ये की नाही पूर्ण म्हणजे खाली झाले खतरनाकमध्ये. तर भावांनो एवढं एक्साइटमेंट होतं की विचारू नका जा. लोकेशन राहिले वर, आम्ही आले खाली. तर आता परत आम्हाला वर जायला पाहिजे. लय लांब नाही सोडा, नशीब इथे येऊन विचारलो नाही, आणि जरा खाली घेऊन विचारलो असतं तर मग जरा लय अवघड झालं असतं. आई ग, चलो चले चला. काय आहे बाबा लोकेशन, हा कसा आहे तर नका विषय की नाही. हा तर रस्ता जरा चुकलेलो आम्ही, लय पुढे गेलो नव्हतं चढत, परत रिटर्न आलो आहे. एका कमानीतून इथनं आज होतं, तर आम्हाला वाटलं डायरेक्ट सरळ जायचं म्हणून सरळच गेलो आम्ही. त्या दुकाशनी बघत बघत खतरनाक वाटायला ते म्हणून. तर आम्हाला जे लोकेशन पाहिजे आहे ते भावानं ह्या बाजूला आहे. चला लोकेशन बघूया. हा 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 हा, अय्यो क्लायमॅक्स 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 क्लायमॅक्स. काय यो रस्ता शेवट रे. हे बरसात के मौसम में तन्हाई के आलम में मैं घर से निकल आया, बाइक भी लेकर आया, अभी जिंदा हूँ तो घूमने ले दो, मुझे घूम लेने दो, भरी बरसात में बाइक के साथ. है हे काय रस्ता काय बरोबर वाटतं ना मला, कारण ते वरती होतं. हे रस्ता काय आम्हाला खाली नाही आला आहे कसरत. खरं असं मला वाटायला की नाही भावना, वरती गेल्यानंतर ना म्हणजे त्या लोकेशनला गेल्यानंतर ना पूर्ण खालचा घाट सेक्शन दिसणार नाही आम्हाला, असं आम्हाला तर वाटलं आहे. आणि वरती कोणतं तरी मंदिर आहे, ते मंदिर पण बघायचं आहे. तर भावांनो मला जे लोकेशन पाहिजे होतं आणि जे मी एवढा उशीर झालो हुडकालतो ते आता मला सापडलं आहे लोकेशन. खतरनाक म्हणजे खतरनाक वाटायले शेवट. अरे ब्लर का व्हायला बघू शकता भावांनो, पूर्ण घाट सेक्शन आहे. काय
हे सगळंच पांढरं झाले. घाट शिक्षण आहे खरं. काय 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 दिसणं असलं भारी वाटले. आणि पॉईंट सगळ्यांनाच माहिती आहे. आम्ही आलो आता गगनबावडा. सगळ्यांनाच पॉईंट माहिती आहे सोडा, त्यामुळे काय विषय नाही. तर चला मग वर पण जाऊन जरा टोक बी बघून या कसलं काय काय वर्ण व्ह्यू आहे खतरनाकमध्ये. चला. तर भावानं इकडे समोर की नाही मंदिर आहे तिथं, सगळी मंदिर आहे तिथं. खरं काय दिसणं झाले कुठं मंदिर आहे काय. आणि आम्ही डोंगरावर असं वाटण पण झाले. व्हिडिओ सारखा ब्लर झाला, धोके येऊन बसायला कॅमेरावर सारखं सगळं ब्लर झाले. आणि काय म्हणजे काय दिसणं झाले. इकडच्या बाजूनं मग काय नाहीच, बंद केलं. इथनं खाली जायचं होतं वाटतं, रस्ता वगैरे बंद केला. चला वर बघून या काय 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 विषय. तर भावांना जाताना नाही रस्त्यात एवढं म्हणजे एवढं आम्हाला लोकेशन मिळालं की नाही, विचार नका असलं लोकेशन मिळाले. हे लोकेशन का विचार नका माझ्या समोर आहे. तेव्हा तेवढाच बारका धबधबा वगैरे एकदम म्हणजे एकदम खतरनाक वाटाले. तर त्याला मग अजून जायचं आपल्याला भरपूर पुढं. बघा पुढं अजून कुठलं लोकेशन आहे काय आहे. तर भावानं पाऊस एवढा चालू आहे की नाही, गोपर लावायला वेळच मिळाला झाला. तर आता गगनबावड्यावरून खाली आलो आम्ही. तर भावानं आम्ही आता आहे बावडेकर वाडा, म्हणजे ते पछाडलेले पिक्चरची शूटिंग झाली तर इथं आत आहे. तिथं फोटो आणि व्हिडिओ करण्यात परवानगी नाही आहे, सक्त म्हणा आहे. मैफिल कशी आहे करा शेवटच त्रिशूल बालावरचा. दानपट्टे म्हणजे असं यांना सेफ्टी काय ठेवली नाहीत रे, सगळं वरच्यावरच आहे. ते सेफ्टी काय नाही रे यांना, म्हणजे काचेत बिचत काय नाही. डायरेक्ट वरती ह्याच्यावर ठेवलं ओपन तारनं बांधलं. असं आहे काय बंदूक पिस्तॉल ओरिजिनल आहे ते सगळ्या. एम काय लागायचं सुट्ट्या वगैरे अंदाजे मारायचं लागली तर लागली. ठासणीच्या बंदुका खाली पडली ती वर अडकलेला. मराठी शाळेच्या पगड्या. खरोखर भावाने इकडे खरोखर बघण्यासारखं म्हणजे बघण्यासारखं शेवट आहे. पडद्यामागं काय नाही, त्याला बंद आहे. तुकाराम पगडे होय, त्यांच्या त्या पेशवा आता बी अजून असं आहे. खतरनाक आहे नाही भावना, शेवट वाटायला इकडं. रात याला एंट्रीला 40 रुपये तिकीट आहे हो, तेच नको वाटते. फिरायला काय अडचण नाही, घरी 40 रुपये एंट्री तिकीट आहे, तेच नको वाटते. इकडनं काय परत खाली जायचं वाटते हे रस्ता. नाही स्टोर रूम आहे, स्टोर रूम होय. एवढं सगळं पाहून पूर्वीच्या काळातला वाडा आहे. अरे हे पूर्वीच्या काळातला हे मला काय वाटणं झाले. काय झालं खाली इकडे अजून आवडतं बाहेर. मग मला क्लायमेट शेवढा आहे वाटत नाही. आता बाहेर आले वाड्याच्या बाहेरचा नजारा आहे. फक्त जरा आतल्या या बाहेरच्या ठिकाणी जायला जरा परवानगी नाही आहे, त्यामुळे जरासं अवघड झाले. तर चला जा फोटो काढतो जरा मग.